12 लाखाची साडी पाहिजे होती म्हणून माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालं होतं. म्हणून मी तुम्हाला फॅमिली आहे म्हणून तुम्हाला सांगत होते. तर इथं आले होते लेकाला घेऊन डोस द्यायला. तर इथं बघा आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पित नाही, डोंगर का पाणी. मॅडम म्हणली कशाला पाणी बिणी, झोपव त्याला, इंजेक्शन द्यायचं आहे. चला म्हटलं आता. मग आले घरी तर सासू म्हटली गहू नीट कर. मी म्हटलं करते. मग काय पुटपुटत गहू नीट करत होते. मला कामधंदा नाही करायला आवडत आहे. मग इथं बघा माझ्या कामात मध्ये टाकले होते खडे. या पोरीला ना असं वाटतं अशी कुठे तर नेऊन ना कामाला लावावे. तर मी म्हटलं चला आज काय तर चटपटीत बनवूया. तर इथं बघा करडं माझ्या कोबीवरती नजर ठेवून होते. तर त्या कोबीला आला होता दुनियाभरचा शेंबूड. या भैया या 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 ही 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 या भैया शी 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 बघा किती दुनियाभरचा शेंबूड आला होता. पिळता पिळता मला नाकीनळ येऊन गेला होता. पण काय करणार, त्याचा शेंबूड काढल्याशिवाय चांगलं बिल लागत नाही. काय करायचं. तर बघा परतभर शेंबूड निघाला होता त्याचा. आणि मग काय, तुम्ही शेअर तर करा हो, नुसतं काय बघताय मी केलेलं. खायला तर तुम्ही सगळेच येणार आहे. पण असू द्या, या सगळ्यांनी खायला. आता काय म्हणायचं तुम्हाला तरी. बघा मग हे कोणत्या कंपनीचं होतं, सांदाडीत घावलं होतं मला काय माहिती. टाकलं तुर करून टाकून दिलं. खावा आता काय करायचं. मग टाकली थोडीशी पावडर. पावडर म्हटलं पावडरने जरा चटपटीत लागेल म्हणून टाकली पावडर. मग म्हटलं डबावर तेल. आता उद्या माझं आणि सासूचं भांडण. आमचं डबावर तेल खाली केलं. मग हे काय केले होते मातीतले गोळे. आता टाकायचे होते कढईत. बघा आता कढईत सोडल्या. टुक 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 टुक. या एक एक खायला आमचे मंचुरियन. ये आम्ही आता मंचुरियन खाणार. इथं बघा 4च दिले. मला अजून पाहिजे म्हणून चाललं होतं. सासू आमची म्हणते वाव छान केलं होतं.